हाय हॅलो नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं नवीन माझ्या ब्लॉगमध्ये। चला, आजचा वार होता मंगळवार आणि हा व्हिडिओ येत आहे तुम्हाला मंगळवारचा। तर चला, छान अशी सकाळ झालेली आहे, मुलं देखील शाळेत पाठवली आहे आणि सकाळचे वाजली होती 8। तर 8 वाजल्यानंतर सगळे मुलांना मी आवरून दिलं, माझं आवरलं आणि त्यानंतर छान अशी देवपूजा करून घेतली। त्यानंतर दूध तापवलं। तर मुलगा आणि छोटी मुलगी ती शाळेत जाते आणि ही मोठी मुलगी आहे, हिचं असतं कॉलेज, तर ही काय अजून कॉलेजला जात नाही आहे। तर छान आता पूर्ण क्लीन करून घेतली, पाणी आलं होतं पाणी भरून घेतलं, त्यानंतर भांडी वगैरे घासून घेतली आणि धुणं वगैरे सर्व कामं माझं आवरून झालेलं होतं। त्यानंतर 11 वाजले होते। त्यानंतर खूप सारा पाऊस येतो आमच्याकडे, तर दुपारचं काय मी शूट्स घेतलं नाही आणि दुपारी आराम केला। त्यानंतर डायरेक्ट मी संध्याकाळचं शूट्स घेतलं आहे आणि चला आता छान असं मी फ्रेश वगैरे झालेली होती आणि छान आता पुन्हा मी देवपूजा वगैरे ते सुद्धा आवरून घेतलं होतं। त्यानंतर आता संध्याकाळच्या स्वयंपाकाचं रुटीन तयारी करायची होती। त्यानंतर इकडं बघा, मुलाचं आणि मिस्टरांचं काहीतरी लॅपटॉपवर काम चालू आहे आणि ही छोटी बघा, ही तर दिवसभराची मस्तीच चालू असती। तर खूप बाहेर पाऊस पडत होता, तर बाहेर पावसात आंघोळ करून आली, वल्ली झाली आणि कपडे वगैरे बदलून पुन्हा त्याची मस्ती चालू होती। तर त्यानंतर बघा आता, तर मी पूजा वगैरे झाली होती आणि नंतर आता संध्याकाळ छान असं गार फ्रेश वातावरण होतं, तर चला चहा प्यायची इच्छा झाली होती। त्यानंतर छान अशी मी चहा पार्टी केली, आम्ही सर्वांनी चहा केला, तसं सर्वांनी चहा खारी खाल्ली आणि यांचं तर काम चालूच होतं काहीतरी। आणि त्यानंतर छान आता स्वयंपाक करायचा होता मला, तर संध्याकाळी मी छान अशी बाहेर पाऊस पडत होता, तर छान असं गरमागरम मी भजी केली होती। त्यानंतर छान असा वरण भात केला होता, भजी केली होती आणि मुलाला खायची होती अंडीची पोळी। तर बघा, छान अशी गरम गरम भजी, तर छान अशा वातावरणात काहीतरी गरम गरम खाऊशी वाटतं। तर चला, काहीतरी म्हणजे आता मला देखील उपवास असतो मंगळवार। त्यानंतर मी पोळ्या वगैरे करून घेतली, एकीकडं वरण भाताचा कुकर लावला, त्यानंतर छान अशी भजी फ्राय केली। तर त्याची काही रेसिपी तुम्हाला मी शेअर केली नाही, तर परत मी तुम्हाला शेअर करेन। त्यानंतर आमच्याकडं पाणी येत असतं संध्याकाळचं, दोन्ही टाईम पाणी येत असतं आमच्याकडं। तर संध्याकाळी 8 वाजले होते आणि आता मुलीला सांगितलं होतं प्यायचं पाणी भर आणि बॉटल वगैरे छान ती धुवून छान असं बॉटल भरून प्यायचे पाणी फ्रीजमध्ये बॉटली भरून ठेवत होते। त्यानंतर इकडे माझी भजी तळण्याचं काम चालू होतं। त्यानंतर मुलाला खायची होती अंडीची पोळी, त्यानंतर मी 2 अंडी फिल करून घेतली। त्यानंतर थोडीशी हिरवी मिरची, मीठ त्यामध्ये टाकलं, सर्व एकत्र केलं। नंतर जो पोळ्याचा तवा होता मी त्यावरच आत्ता पोळ्या केल्या होत्या, त्यानंतर त्यामध्ये तेल ॲड केलं थोडंसं आणि छान आता ही 2 अंडीची पोळी ते करून घेत आहे। तर बघू शकता तुम्ही, एकदम सुंदर छान अशी ही अंडीची पोळी ते झालेली होती, बघू शकता तुम्ही। तर छान अशी आता जेवण वगैरे करायचं होतं, तर चला छान माझा स्वयंपाक इथे सर्व रेडी होता। तर छान भजी केली होती आणि अंडीच्या पोळ्या केल्या होत्या, इथे वरण केलेलं आहे आणि बघा इथे छान अशा गरमागरम पोळ्या केलेल्या होत्या आणि आता कुकरमध्ये होता राईस। तर चला आता जेवण वगैरे करून घेतो आणि मुलांना देखील मी आता जेवायला देते। त्यानंतर जेवण वगैरे सर्व आता झाली होती आमची। त्यानंतर पाऊस पडत होता, त्यामुळे जास्त काही शूट्स घेता आलं नाही। त्यानंतर जेवण वगैरे झाली, सर्व कामे आवरली आणि त्यानंतर रात्रीचं देखील मी खूप फरशी वगैरे सगळं पुसून ठेवत असते, भांडी वगैरे छान घासून ठेवत असते, म्हणजे सकाळी काही जास्त आपल्याला
हे नसतं. तर सकाळी सकाळी पण खूप धावपळ असते, मुलांना शाळेत जायचं असतं, त्यांची डबे वगैरे करायचे असते. तर चला आता सर्व आता जेवण वगैरे झाली होती, फरशी वगैरे पुसून झाली होती. त्यानंतर आता चला आता ह्यांची चालली होत्या झोपायची तयारी. चला आता हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. व्हिडिओ होता छोटासा, पण जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब जरूर करा. बघा पूर्ण आता घराचं रूट दाखवते तुम्हाला मी. एक दिवस मी तुम्हाला नक्की घराचं होम टूर करणार आहे, ते देखील तुम्ही बघा. चला व्हिडिओ इथेच एंड करते. आवडला तर व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.